नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. उद्धव ठाकरे यांनी विकासावरती संपूर्ण भाषणामध्ये अवाक्षरही काढलं नाही. फडणवीसांची उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावरती टीका. उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा. उद्धव ठाकरे ही सत्तेमध्ये होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले ते आरशात पाहावं, म्हणजे काय बोलावं हे त्यांना कळेल. फडणवीसांचं टीकास्त्र. रामदास कदमांची अशी वक्तव्य ही बाळासाहेबांसोबत बेईमानी. रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावरती राऊतांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरामध्ये का ठेवला, कदम यांनी केला होता सवाल. राजकारणाची पातळी अतिशय खालच्या पातळीवरती गेलेली आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका. गेलेल्या व्यक्तीविषयी असं बोलणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला कसं वाटत असेल, सुप्रिया सुळेंकडून भावना व्यक्त. रामदास कदम यांच्यावरती टीका करत असताना ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांचीही जीभ घसरली. कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही, कामातून गेलेल्या माणसाला काय बोलणार, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंबंधी व्यक्त केली आहे शंका. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावालेही मंत्री झाले. शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर. दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगाही खासदार झाला. खासदार संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवरती टीका. तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट बघा, ते मोदींनाही मागे टाकतील, राऊतांचा हल्लाबोल. केशव उपाध्याय यांची उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावरती टीका. ओसरलेल्या गर्दीमध्ये शोधतो ब्रँड कुठे गेला, अशा आशयाची पोस्ट करत उपाध्याय यांचं टीकास्त्र. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती जहरी टीका केली आहे. याच्या ताटामधलं काढून त्याच्या ताटामधलं घेऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि यावरती जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. रक्तानं हात भरलेल्यांनी माझ्या जातीवरती बोलू नये, असं मनोज जरांगे म्हणाले. तर तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाताय आणि आम्हाला शिकवताय का, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. जरांगेंच्या भाषणामधून त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावरती उड्या मारतायत, 90% एकत्र आले तर जरांगेंचा काय होईल, असा हल्लाबोल. 23 मार्च 1994चा GR रद्द करा, मनोज जरांगेंची मागणी. तसंच वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा. समान जाती असल्याचं दाखवत लाभ घेणाऱ्यांना बाहेर काढा, जरांगेंची मागणी. सरकारनं आरक्षण दिलं नाही तर बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण लागू करण्याची मागणी. स्वतःच्या घरामध्ये आग लावणारा तू आगलाव्या आहेस, करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तर येणाऱ्या 4 महिन्यांमध्ये मुंडे यांची आमदारकी रद्द होणार असल्याचा करुणा शर्मांचा दावा. मराठवाड्यामध्ये महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडथळे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीये का, रोहित पवारांचा सवाल. निलंगा तालुक्यामधल्या दादगी इथल्या एका व्यक्तीने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मराठवाड्यामधील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा. ठाकरेंच्या अल्टिमेटमच्या नंतर आज दुपारी शिवसेना भवनामध्ये बैठक आहे. मराठवाड्यामधले महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील. मराठा समाजाला आणखी किती आरक्षण देणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. मराठ्यांना ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि आता ओबीसीमधून आरक्षण. तर ओबीसी जोडो अभियान यात्रा नांदेड जिल्ह्यामधून सुरू होणार असल्याची हाकेंची माहिती. रामराजे नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाची चर्चा आहे. तर मनोमिलन हे एकतर्फी प्रेमामधून होत नाही, विकासाचं राजकारण करायचं असेल तरच मनोमिलन होईल, रामराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. दोन्ही भावांच्या मनाची तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याविषयी संजय राऊत यांचं महत्त्वाचं विधान. दक्षिण रत्नागिरीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक नितीन शेट्टे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. प्रवेशानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेनं आता रणशिंग फुंकलंय. नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महानगरपालिका गेली तर वाटोळं होईल. गणेश नाईक यांचा श्रीकांत शिंदेंवरती नाव न घेता निशाणा.
14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीमध्ये नको आहेत, गणेश नाईक यांच्याकडून स्पष्ट. तर कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईकरांवरती कशासाठी टाकू, असाही सवाल. बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्चित. खेडेकरांचा मौन कायम. व्हॉट्सअप स्टेटसनं मात्र चर्चा. जेवणामध्ये आणि जीवनामध्ये ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही, असं स्टेटस त्यांनी ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावरती येणार आहेत. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री सर्वपक्षीय नामकरण समितीसोबत चर्चा करतील. 6 ऑक्टोबरला सर्वपक्षीयांकडून भव्य मोर्चाचंही आयोजन. विधान भवनामधील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयानं मरीन लाईन्स पोलिसांना निर्देश दिले. आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली होती. मोबाईलवरती गेम खेळत असताना अक्षय कुमारच्या मुलीचा सायबर फसवणुकीचा प्रयत्न. अक्षय कुमारनं याची माहिती दिली आहे. गेम चांगला खेळलात म्हणून अभिनंदन करत माहिती विचारली तर संवाद साधणाऱ्याने न्यूड फोटोही मागवले. मुलीनं आई ट्विंकलला या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे अनर्थ टळलाय. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या. नाशिक रोडच्या गोरेवाडी भागामध्ये ही घटना घडली आहे. 3 ते 4 जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावरती धारदार शस्त्रानं हल्ला केला. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. जळगावमध्ये 2 कुटुंबांमधील जुन्या वादाला हिंसक वळण. कासमवाडीमध्ये दसऱ्याच्या रात्री तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या झाली आहे. नाना पाटील या 27 वर्षांच्या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. नाशिक शहरातल्या विविध भागामध्ये मद्यपानासाठी बसलेल्या टवाळखोरांना पोलिसांचा प्रसाद. शहरामधील गुन्हेगारी वाढत असल्यामुळे पोलिसांकडून विशेष मोहीम. मोकळ्या मैदानामध्ये दारू पिणारे, ट्रिपल सीट फिरणारे या सगळ्या 109 जणांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट पासपोर्टच्या प्रकरणी गुंड निलेश घायवळवरती गुन्हा दाखल होणार आहे. घायवळने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपामधील पासपोर्ट मिळवल्याचं समोर आलेलं आहे. लिफ्टचा दरवाजा न उघडल्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामधल्या 24 वाडीमधल्या रामस्मृती सोसायटीमधली ही घटना आहे. या घटनेची माहिती मिळाल्याच्या नंतर अग्निशमन दलानं या मुलाला बाहेर काढलं. मात्र रुग्णालयामध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला. भंडाऱ्यामध्ये धावत्या बसमध्ये वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये वाद. विद्यार्थिनीनं वाहकाच्या हातामधील तिकीट कापण्याची मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. महिला वाहकानं विद्यार्थिनीचे केस पकडून तिलाही पकडून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अमरावतीमधल्या परतवाडामध्ये मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचने 2 ठिकाणी मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये 12 जणांना क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरमधल्या रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे. महानगरपालिकेवरती नागरिकांचा प्रचंड संताप आहे. 100 कोटीच्या योजनेमधून बनवलेल्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. जेजुरीच्या खंडोबा गडावरती मर्दानी दसरा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालाय. 42 किलोच्या तलवारीसोबत तरुणांच्या कसरती. एका हातानं तलवार तोलून धरण्याची, त्यासोबतच तलवार दातामध्ये धरून देखील तोलून धरण्याची स्पर्धा या ठिकाणी लावली जाते. दसऱ्याच्या मुहूर्तावरती वाहन खरेदीला उधाण आलंय. जीएसटी कमी झाल्यामुळे मुंबईमधून 10,541 वाहनांची खरेदी. गेल्या वर्षी दसऱ्याला 9,063 वाहनांची खरेदी झाली. केंद्र सरकारनं वस्तू सेवा करामध्ये कपात केल्याचा परिणाम आहे. सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विभागाचा निर्णय. जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि अनुदानित तसंच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामधल्या 394 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झालेला नाहीये. शून्य प्रवेशाच्या 394 शाळांपैकी 37 शाळा या पुणे जिल्ह्यातल्या आहेत. तर मुंबई आणि उपनगरामधल्या 27 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाहीये. राज्यामधल्या जवळपास 8,000 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी प्रवेश आहे. नांदेडच्या किनाळा गावामधील 6 विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी निवड. दुर्गा महोत्सवानिमित्त गावामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जय जिजाऊ सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीनं सन्मान झालाय.
नवी मुंबईमधल्या MIDC मधील खाडीवरून जाणारी पाईपलाईन फुटली. कोपरखैरणे इथली ही घटना आहे. मलनिसरड वाहिनी फुटल्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. ही पाईपलाईन दुरुस्ती करण्याचं काम सध्या सुरू आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकामधील तांत्रिक कामासाठी आज, उद्या आणि 10 ऑक्टोबरला विशेष वाहतुकीचा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज सकाळी 11:20 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे. त्यामुळे नेरळ कर्जत आणि खोपोली कर्जत लोकल सेवा उपलब्ध नाही आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. किरकोळ बाजारामध्ये मटार 200 ते 220 रुपये आणि गवार 180 ते 200 रुपये किलोने विकला जातोय. पालकाच्या जुडीचा भाव 60 रुपये आणि मेथीची जुडी 50 रुपयांना मिळते. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय. अतिवृष्टी आणि नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील येळेगाव इथली घटना आहे. चिठ्ठी लिहून त्यानं आपलं आयुष्य संपवलं. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. शेतकरी समाधानी आहेत. मेथीची जुडी 90 रुपयांना मिळते. कांद्याची पात 40 रुपये तर कोथिंबिरीच्या जुडीला 170 रुपयांचा दर आलाय. धाराशिवच्या भूम परांड्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय. भांडगाव इथल्या विजय चाबुकस्वार या शेतकऱ्याची 6 लाख रुपये खर्चून लावलेली केळीची बाग ही भुईसपाट झाली आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सरसावले. पनवेलमधून भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात. 138 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप. लातूरमधल्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक होत आहे. चित्र प्रदर्शन भरवत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांविषयी व्यक्त केल्या भावना. जमा झालेल्या 1,11,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट. केंद्राकडून राज्याला कराचा 6,418 कोटी रुपयांचा हप्ता वितरित झालाय. अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती. सणासुदीच्या काळामध्ये राज्याला कराचे पैसे मिळाल्यामुळे अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचेही आभार मानले. अश्विन शुद्ध पाशांकुशा एकादशीच्या निमित्ताने पंढरीमध्ये हजारो भाविकांची गर्दी. महाद्वार, पश्चिम द्वार प्रदक्षिणा मार्ग यासह चंद्रभागा नदी हजारो भाविकांनी गजबजून गेली आहे. मुंबईमधल्या मुलुंडमधील रस्त्याच्या चौकशीचे महानगरपालिकेला आदेश. 2 सदस्यांची समिती करणार रस्ते बांधकामामधल्या भ्रष्टाचाराची चौकशी. 19 वर्षीय मुलाने दाखल केलेल्या याचिकेची कोर्टानं दखल घेतली आहे. 90 लाख रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. रायगडच्या रोहामधील श्री धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना. 21 पोलिसांच्या पोलीस बँड पथकाकडून धावीर महाराज यांना सलामी. राजस्थानमधील जयपूरमध्ये माजी NSG कमांडोला गांजा तस्करीच्या प्रकरणी अटक झाली आहे. मुंबईमधील 26/11 मधील हल्ल्यामध्ये NSG कमांडोनं महत्वाची भूमिकाही बजावली होती. छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलंय. विजापूरमधील 103 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 1 कोटीपेक्षा अधिकचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक नक्षलवाद्याला 50,000 रुपये दिले गेले. 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये 17 आरोपींचे कोठडीत मृत्यू झालेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. 17 पैकी 7 आरोपींनी आत्महत्या केली. सर्व राज्यांमध्ये मतदार यादीमधून मृतांची नावं हटवली जातील. आता जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेसोबत जोडला जाणार आहे. बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार याद्यांचा आता फेर आढावा घेतला जाणार आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. रासुकानुसार झालेल्या अटकेला वांगचुक यांच्या पत्नीनं आव्हान दिलंय. वांगचुक यांच्यावरती लेह इथे हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप आहे. दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा राडा. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये हा वाद झाला. रावणाच्या दहनावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष. मुझफ्फराबादमध्ये पाक सरकारच्या विरोधामध्ये नागरिकांचा संताप. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पत्रकारांचं सुद्धा आंदोलन. काही आंदोलकांचा मृत्यू. मध्य प्रदेशमध्ये दुर्गा विसर्जनाच्या दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये कोसळून 11 जणांचा मृत्यू झालाय. खांडवा जिल्ह्यामधल्या जामली गावातली दुर्घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 8 लहान मुलांचाही समावेश होता. केंद्राकडून मृतांच्या पालक आणि वारसांना 2 लाख रुपयांची मदत.
मेरठच्या लोहिया नगर परिसरामध्ये तरुणावरती गोळीबार, आदिल नावाच्या तरुणावरती 3 गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेनं भारतावरती उगाच दबाव टाकू नये, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा. तर अमेरिकेचे निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहेत, पुतीन यांनी व्यक्त केलं मत. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांचा 9 तारखेला भारताचा दौरा. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर पहिला भारत दौरा आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025च्या दरम्यान नवीन वाद निर्माण झालाय. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरकडून आझाद काश्मीर असा उल्लेख करण्यात आला. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये